इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन रिफॉर्मर्स अंडर रेग्युलेटरी रेजिमी इन इंडिया हे पुस्तक मंगळवारी नालासोपारा येथील हॉटेल रेड कार्पेट येथे प्रकाशित करण्यात आले। या सोहळ्यास महावितरणाचे संचालक HR राजेश पवार प्रमुख पाहुणे म्हणून तर कार्यकारी संचालक प्रकल्प प्रसाद रेशमे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्र यांनी भूषवले। पुस्तकाचे लेखक संजय सुदामराव खंडारे अधीक्षक अभियंता वसई मंडळ असून त्यांनी वीज वितरणातील धोरणात्मक सुधारणा, नियामक चौकट आणि क्षेत्रातील आव्हानांवर सविस्तर मांडणी केली आहे। महावितरण वसई मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी पुस्तकाचे स्वागत करत लेखकाचे अभिनंदन केले। नमस्कार, मी संजय खंडारे, मी अधीक्षक अभियंता महावितरण वसई येथे कार्यरत आहे। वसई इथं जर विचार केला तर इलेक्ट्रिसिटी सेक्टर हे सगळ्यात महत्त्वाचं सेक्टर आहे, ज्याचा माणूस इलेक्ट्रिसिटी सगळ्यासाठी राहू शकतो पण इलेक्ट्रिसिटीवर राहू शकत नाही। आणि हे करत असताना आता नवीन रेग्युलेशन्स दिवसेंदिवस येत आहेत, जे रेग्युलेशन सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे। हे रेग्युलेशन्स CEA काढतं, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी असेल, इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन्स असतात, हे वेगवेगळे रेग्युलेशन त्यांचे काढत असतात आणि हे रेग्युलेशन सर्व लोकांपर्यंत गेले पाहिजेत, ते एकत्र कन्सोलिडेट असले पाहिजे आणि ते लोकांनी वाचलं पाहिजेत, माझ्या कर्मचाऱ्यांनी वाचलं पाहिजेत, ज्या माध्यमातून त्यांना पुढचं इलेक्ट्रिसिटी सेक्टरमध्ये काय डेव्हलपमेंट्स आहे हे त्यांना माहिती पडू शकेल। हा महत्त्वाचा उद्देश मी ठेवून हे पुस्तक लिहिलं। याच्या अगोदर पण मी पुस्तक इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड प्रॅक्टिसेस लिहिलं होतं, त्याला पण मला अतिशय चांगला उपयोग झालेला लोकांना। याच पुस्तकाचा नक्कीच सर्वांना फायदा होईल, इंजिनियर्सला फायदा होईल, त्यासोबतच नवीन जे न्यू एंट्रन्स आहेत त्यांना फायदा होईल, सामान्य ग्राहकांना पण होईल। आणि यासोबतच सुप्रीम कोर्टाचे निर्णय असल्यामुळे जे लिगल आहेत, लॉयर्स आहेत, तर त्यांना पण याचा खूप मोठा फायदा होईल, कारण हे त्या रिलिव्हंट जे असेल त्या केसला त्याच्या माध्यमातून मिळू शकतो। ते पुस्तक हे रेग्युलेशन वाचल्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो, कारण SOP रेग्युलेशन आता नवीन SOP रेग्युलेशन सध्या आलेलं आहे आणि मग एखादं काम जर एका स्पेसिफिक वेळामध्ये जर झालेलं नसेल तर ग्राहकांना कॉम्पेन्सेशन मिळू शकते। एवढं मोठं या SOP ने काम केलेलं आहे, म्हणजे फक्त ग्राहकांसाठी ग्राहकाभिमुख काम करणं हे खऱ्या अर्थाने आता आवश्यकता आहे। या प्रकाशनासाठी आमचे मुख्य राजेंद्र पवार साहेब, कार्यकारी संचालक मानव संसाधन हे उपस्थित होते। यासोबतच प्रसाद रेशमे साहेब हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रोजेक्ट हे पण उपस्थित होते। मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा कल्याण हे पण या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व अधीक्षक अभियंता, इंजिनियर, सर्व कर्मचारी वृंद यासाठी उपस्थित होते। इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन रिफॉर्म्स अंडर रेग्युलेटरी रेजिम इन इंडिया या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते इथे झालं। या पुस्तकामध्ये वीज क्षेत्रासाठी लागू असणारे वेगवेगळे जे कायदे आहेत त्या कायद्यांचं सोप्या भाषेमध्ये सर्व वाचकांना समजेल या पद्धतीने याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे। त्याच्यामुळे वेगवेगळ्या कायद्याची पुस्तकं बाळगण्यापेक्षा एकाच पुस्तकामध्ये हे सर्व कायदे असल्यामुळे हे खूप सोपं होणार आहे। ग्राहकांना, माझ्या अभियंत्यांना आणि अधिकाऱ्यांना याचा त्यांच्या जीवनामध्ये निश्चितच फायदा होईल आणि हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावं असं मी सर्वांना आवाहन करतो।